हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. आजचा आपला इंग्लिशचा डे 5 आणि आपण एरर डिटेक्शन हा चॅप्टर आज पण कंटिन्यू करणार आहोत. मी जसं तुम्हाला बोललो होतो, आपण अगोदरचे 4-5 दिवस बेसिक आणि ज्या ज्या एरर डिटेक्शन मोस्ट फ्रिक्वेंटली एक्झामला विचारल्या जातात त्याच्यावर फोकस करणार होतो. आजचा डे 5 आणि आज आपण एरर डिटेक्शन स्टडी करणार आहोत. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिकवर लॉ ऑफ इन्व्हर्जन. हा टॉपिक इतका महत्वाचा याच्या करताय कारण जनरली लॉ ऑफ इन्व्हर्जन आपल्याला डिटेक्टच होत नाही. आपल्याला इंग्लिशचा एक स्पेसिफिक पॅटर्न बघायची सवय लागलेली असते. मी तुम्हाला सांगेल ती सवय म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय. एक स्पेसिफिक स्ट्रक्चर ते बघायची सवय लागलेली असते आणि जर स्ट्रक्चर उलटं सुलटं आलं आपल्याला वाटतं की हे चुकीचं आहे, पण असं बिलकुल नसतं. लॉ ऑफ इन्व्हर्जन काही सेंटेन्समध्ये इंग्लिशमध्ये जरूर फॉलो होतं आणि ही जी घोडचूक मुलं नेहमी करतात ना, ही अवॉइड करण्यासाठी मी हे पर्टिक्युलर लेक्चर प्लॅन करून घेऊन आलोय. सो आजचं किंवा आणखी एक उद्याचं ॲड ऑन लेक्चर असेल तुमचं एरर डिटेक्शनवर आणि नंतर आपण इंग्लिशचे काही उरलेले रिमेनिंग टॉपिक्स जसे तुमचे रिडिंग कम्प्रेशन झालं, पॅराजंबल झालं, कनेक्टर झालं, राईट आहे, द फ्रेजल वर्ब झालं, हे काही टॉपिक्स राहिलेत त्याच्यावर पण मी तुम्हाला एक बऱ्यापैकी आयडिया देऊन देईल, जेणेकरून ना इंग्लिशचा एक ओव्हरऑल जर सिलेबस मी कव्हर केला, जर ओव्हरऑल सिलेबस अनालाइज केला तर एक गोष्ट तुम्हाला नक्की लक्षात येईल की मी जे लेक्चर डिलिव्हर करतोय ना त्याच्यात तुम्हाला आरामात 13, 14, 15 मार्क इंग्लिशमध्ये आरामात येऊन जातात. पण प्रॅक्टिस जरुरी आहे कारण इंग्लिश ही भाषा आहे. इंग्लिश हा सब्जेक्ट बाजूला ठेवा. पहिली गोष्ट इंग्लिश ही भाषा आहे आणि जर भाषेत जर काही तुम्हाला स्वतः डेव्हलपमेंट करायची असेल तर प्रॅक्टिस करावी लागेल. विदाऊट प्रॅक्टिस हे होणार नाही. मी जेवढे लेक्चर देतोय मी सगळ्या पीडीएफ टेलिग्रामवर ऑलरेडी अपलोड केल्यात आतापर्यंतच्या आणि याच्या पुढचे अपलोड होत राहतील. सो आयत्या पीडीएफ तुम्हाला भेटतात ते मित्रांनो. फक्त तुम्हाला डेली तुमच्या नोट्स बनवायच्या आणि प्रॅक्टिस करत राहायची आणि प्लस त्याच्यावर ॲड ऑन काय असेल तुमची टेस्ट सिरीज मधले इंग्लिशच्या टेस्ट नक्की अटेम्प्ट करा. तुम्हाला पॅटर्न लक्षात येईल की इंग्लिशचा कोणता पॅटर्न एक्झामिनर तुमचा प्लॅन करतोय, जेणेकरून एकदा पॅटर्नची आयडिया लागली की एक्झामचा एक बेसिक सिनारिओ डोक्यामध्ये बसून जातो की मला क्वेश्चन्स कसे हँडल करायचे. ठीक आहे, चला सेशनला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जे चॅनलला नवीन आहात आणि जे फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. चॅनलवर आपण जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील, जसं की ॲप्टिट्यूडचा आपण एंटायर प्लेलिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करून दिली महाजनकोसाठी. सगळे चॅप्टर मी तुमच्या ॲप्टीचे इन डेप्थ विथ शॉर्टकट घेतलेत. टेक्निकलचे आपले जवळजवळ 70 ते 75 व्हिडिओ अपलोडेड आहेत फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामध्ये आपण भरभरून एमसीक्यूची प्रॅक्टिस केली आहे. आणि ज्यांना आमच्यावर दुसऱ्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर जोडायचं असेल तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आपली इंजिनिअरिंग. तुम्ही आमचं ॲप्लिकेशन पण डाउनलोड करू शकतात ज्याच्यावर तुम्हाला महाजनकोसाठीची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे फक्त 349 रुपीजमध्ये. मी सगळ्या लिंक, टेलिग्रामची लिंक, ॲप्लिकेशनची लिंक, जर तुम्हाला टेस्ट सिरीज बाय करायची असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तिकडून तुम्ही चेक करू शकतात. आणि जर तुम्हाला फर्दर काही डाऊट असेल तर खाली माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही एनी टाइम मला कॉल करू शकतात. मी तुम्हाला नक्की हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. चला सेशनला सुरुवात करूया. त्या अगोदर हा टेबल मी नेहमी ठेवत असतो कारण याला मी मास्टर कार्ड मानतो. ठीक आहे, याला मी इंग्लिशचं मास्टर कार्ड मानतो. ज्यांना हे स्ट्रक्चर क्लिअर आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये पुढे काहीतरी मी शिकेल असा विचार करू शकतात. जर हे स्ट्रक्चर क्लिअर नसेल ना तुम्ही एव्हरेस्टवर चढून घ्या, त्याचा काहीच फायदा होणार नाही कारण जोपर्यंत बेस क्लिअर नाही तोपर्यंत काही नाही, राईट आहे. म्हणून आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या पीपीटीची पहिली स्लाइड मी हेच ठेवली. प्रॅक्टिस करून घ्या. मी पहिला जो व्हिडिओ डिलिव्हर केला होता ना 10चा, मी तुम्हाला सगळ्या शॉर्टकट सांगितलं होतं की हा टेबल लक्षात कसा ठेवायचा. म्हणून ज्यांनाही डाऊट असेल नाही सर खूप जास्त गिचिडमिचिड होते, लक्षात राहील की नाही सांगता येत नाही, आणि जे हाच व्हिडिओ पहिल्यांदा बघतात त्यांना मी रिक्वेस्ट करेल बाकीचे व्हिडिओ बघा. पूर्ण सिरीजना सिक्वेन्शियली फॉलो करा. जास्त व्हिडिओ नाही आहेत, 50-55 मिनिटाचा व्हिडिओ माझा असतो. जर बऱ्यापैकी माहिती असेल तर फास्ट फॉरवर्ड करून बघू शकतात, पण सिक्वेन्स फॉलो करा. रॅन्डमली व्हिडिओ बघू नका, थोडं जायला अवघड जाईल. चला आता बघूया लॉ ऑफ इन्व्हर्जन. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पहिला डाऊट जो मुलांच्या मनात असतो, सर हे लॉ ऑफ इन्व्हर्जन असतं तरी काय, व्हॉट इज लॉ ऑफ इन्व्हर्जन, राईट आहे. लॉ ऑफ इन्व्हर्जनची डेफिनेशन तरी काय असते. ठीक आहे, सो लॉ ऑफ इन्व्हर्जन म्हणजे दुसरं काही नाही. आतापर्यंत आपण जे शिकलोय ना, एक मिनिट पेन चेंज करतो. आतापर्यंत आपण जे शिकलोय, आपण इंग्लिशचे एक स्टँडर्ड स्ट्रक्चर शिकलोय बाळांनो, जे कोणतं फॉलो करायचं माहिती का, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा पॅटर्न आपण आतापर्यंत फॉलो केलाय. म्हणजे मला माहिती जर मी इंग्लिशचं कोणतंही सेंटेन्स फ्रेम करतो ना तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर त्याने फॉलो केलं पाहिजे. पण जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, असं जरुरी नाहीये की प्रत्येक सेंटेन्स हे स्ट्रक्चर फॉलो करेलच. डिपेंड करतं. काही कंडिशनल सेंटेन्स असे इंग्लिशमध्ये आहेत ज्याला हे स्ट्रक्चर फॉलो करत नाही. ज्याच्यामध्ये आपण कोणतं स्ट्रक्चर फॉलो करतो माहितीये, ज्याच्यामध्ये पहिले नेहमी वर्ब येतो, नंतर येतो सब्जेक्ट आणि नंतर येतो माझा ऑब्जेक्ट. जर असं कोणतरी स्ट्रक्चर फॉलो होत असेल तर त्याला बोलतात लॉ ऑफ इन्व्हर्जन. मग सर लॉ ऑफ इन्व्हर्जन नाव का दिलं, बघा सब्जेक्ट आणि वर्बची जागा मी इन्व्हर्ट करून टाकली.
जिथं सब्जेक्ट होता तिथं मी वर्ब घेतला आणि जिथं वर्ब होता तिथं मी सब्जेक्ट घेतला. राईट आहे, ही जागा मी रिप्लेस केली. म्हणून या कॉन्सेप्टला बोलतात लॉ ऑफ इन्व्हर्जन. म्हणजे एक गोष्ट डोक्यात नेहमी आता माझ्या फिट झाली पाहिजे की असे कोणते सेंटेन्स आहे, अशा कोणत्या कंडिशन्स आहेत ज्या कंडिशनमध्ये तुम्ही सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा पॅटर्न फॉलो करण्याऐवजी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट हा पॅटर्न फॉलो करतात. राईट आहे, जर याची थोडी आयडिया लावून गेली तर मला माझ्या एरर डिटेक्शन मध्ये नक्की हेल्प होईल, माझ्या सेंटेन्समध्ये काय एरर डिटेक्ट करण्यासाठी. करेक्ट आहे. मग सर हे तर खूप सोपं आहे ना, सब्जेक्ट प्लस वर्ब आहे, मी वर्बच्या जागी सब्जेक्ट ठेवून देईल, विषय संपला. बिलकुल नाही. राईट आहे, यासाठी जो बेस आहे तो परत टेन्स आहे तुमचा. टेन्स आणि मी जितके पण बेसिक कॉन्सेप्ट इनिशियली सांगितले होते ना, ते सगळे कॉन्सेप्ट इक्वली फॉलो करणार जेव्हाही तुम्ही हा पर्टिक्युलर टॉपिक स्टडी करणार तेव्हा. काय एक्झाम्पल देतो, डेफिनेशन तर कळली असेल. मला सांगा, मी तुम्हाला दोन गोष्टी शिकवल्या होत्या, एक डू आणि डज. डू आणि डजचा यूज आपण बघितला होता. मला सांगा, मी डू कधी वापरतो आणि डज कधी वापरतो? याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी, जेव्हा मी सिंग्युलर गोष्टीबद्दल बोलणार तेव्हा मी काय वापरणार आहे? डज वापरणार. या गोष्टी आपण आज वापरणार आहोत म्हणून थोडीशी आयडिया देतोय. जेव्हा मी सिंग्युलर गोष्टीबद्दल बोलणार तेव्हा नेहमी डज वापरा, आणि प्लुरलसाठी काय वापरतो मी? डू वापरतो. हा झाला पहिला कॉन्सेप्ट जो या पर्टिक्युलर याच्यामध्ये यूज होणार आहे. ठीक आहे, याला बोलतो मी कॉन्सेप्ट 1. ठीक आहे, कॉन्सेप्ट 2 पण सांगून देतो, आणि अतिशय इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. काही लोकांना माहिती नक्की असेल, कॉमन सेन्स आहे इंग्लिशचं, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना नक्की हेल्प होईल. दुसरा कॉन्सेप्ट काय बोलतो माहिती का? जर जर माझ्याकडे बाय एनी चान्स सब्जेक्ट जो आहे ना, सब्जेक्ट बोलण्यापेक्षा वर्ब जो आहे तो सपोज V2 फॉर्म मध्ये असेल. जसं मी एक एक्झाम्पल देतो, मेट. मेट म्हणजे काय रे? भेटणे. राईट, हा कोणता फॉर्म झाला माझा? V2 फॉर्म झाला. हा माझा V2 फॉर्म झाला. जर मला याला बाय एनी चान्स सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मध्ये फॉलो करायचं असेल, त्यासाठी मी रिस्पेक्टिव्ह टेन्स मध्ये कोणता हेल्पिंग वर्ब वापरेल. आता माझा मेन वर्ब झाला. राईट, कोणता ऑक्झिलरी वर्ब वापरेल? तर पास्ट टेन्स साठी नेहमी लक्षात ठेवा, कोणता टेन्स? या पास्ट आहे ना, पास्ट टेन्स साठी मी नेहमी कोणता वर्ब वापरतो? डिड. डीड हा माझा पास्ट टेन्स दाखवतो. ठीक आहे, हा नेहमी माझा पास्ट टेन्स दाखवतो. पण ह्या डीडचा हा जो डीड आहे ना, याचे काहीतरी रूल्स आहेत. याचा सगळ्यात पहिला रूल काय बोलतो माहिती का? नेहमी लक्षात ठेवा, डीड नंतर मी कधीही पास्ट टेन्स मध्ये वर्ब घेत नाही. याच्या नंतर नेहमी माझा वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये असतो? V1 मध्ये असतो. कारण ऑलरेडी डीड म्हणजे तो पास्ट टेन्स दाखवतोय, तर परत वर्ब पास्ट मध्ये घेण्यात काही मजा नाहीये. सो जर मेट माझ्या पर्टिक्युलर सेंटेन्स मध्ये आलं, जर मला वर्ब हेल्पिंग वर्ब कोणता लावला रे? डीड लावला, तर याच्यानंतर जो वर्ब घेईल तो मेट राहणार नाही बाळांनो. काय राहील? मीट. मी काय घेतला? V1 घेतला. तर या चॅप्टरमध्ये थोडं आपण हळूहळू डेपमध्ये घुसतोय, कळतंय? थोडा डेपमध्ये घुसतोय, कारण इतका पहिलीचा कॉन्सेप्ट नाही, सब्जेक्टच्या जागी वर्ब ठेवा, वर्बच्या जागी सब्जेक्ट ठेवा. मला हेल्पिंग वर्ब सुद्धा वापरायचे आहेत, आणि कोणते हेल्पिंग वर्ब कुठे यूज होणार हे जर लक्षात घ्यायचं असेल तर हा रूल अतिशय इम्पॉर्टंट आहे, पास्टवाला. कारण मोस्ट ऑफ द सेंटेन्स मध्ये पास्टमध्ये असतात. आपण रूल्स 10च्या रूल्समध्ये शिकलो होतो. त्याच्यामध्ये जर मी कोणत्याही सेंटेन्समध्ये अगोदर जर डीड प्लेस करत असेल, त्याच्यानंतर नेहमी माझा वर्बचा कोणता फॉर्म येणार आहे? फर्स्ट फॉर्म येणार. याच्यानंतर पास्ट टेन्स घेऊ नका, कधीच घेत नाही आपण. ठीक आहे, सो डीड ऑलवेज फॉलो व्हॉट? V1 फॉर्म. हा एक इम्पॉर्टंट रूल झाला. आणि पहिला मला डू आणि डज बद्दल आता काही कन्फ्युजन नाहीये. मला माहिती आहे डज म्हणजे माझा सिंग्युलर फॉर्म आणि डू म्हणजे माझा कोणता फॉर्म रे? प्लुरल फॉर्म. राईट आहे. सो या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे होत्या. याच्या नंतरच्याही काही गोष्टी ज्या मी जेव्हा पुढे एक्सरसाइज घेईल तेव्हा क्लिअर करेल. पण बेसिक जर कोणता मला पाहिजे असेल ना, या दोन गोष्टी मी नेहमी लक्षात ठेवेल. बघा, मला जास्त लोड द्यायला, तुमचा स्टार्टिंग पासून लोड देऊन तुम्हाला एक डिमोटिवेट करायचं नाही की खूप वास्ट आहे, असं बिलकुल नाहीये. बेसिक गोष्टी जर स्टेप वाईज तुम्ही फॉलो करत गेले ना, तर गोष्टी खूप सिंपल आहे, खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. फक्त माझ्यावर प्रॅक्टिस करत राहा, तुम्ही त्याच्यावर नक्की यूज टू होशाल. राईट आहे. चला, व्हॉट इज लॉ ऑफ इन्व्हर्जन लक्षात आलं असेल, आणि बेसिक गोष्टी पण थोड्याशा क्लिअर झाल्या असेल. आता ऍक्च्युली बघूया सर, अशा कोणत्या कंडिशन्स आहेत की ज्या कंडिशनला मला लॉ ऑफ इन्व्हर्जन घ्यावाच लागेल. राईट आहे. या कंडिशनची स्टडी आपण 1 बाय 1 करणार आहोत. जास्त नाही बाळांनो, एक 12-13 कंडिशन आहेत, आणि त्या पण अशा इन डेप्थ असं बिलकुल नाहीये. ऍक्च्युली या कंडिशन म्हणण्यापेक्षा कॉमन सेन्स आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जेव्हा फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायला लावला, तर माय नेम इज अरविंद, मी सपोज तुम्हाला बोललो माय नेम इज अरविंद, राईट आहे, हे तर आन्सर झालं. राईट आहे. पण याचा जर क्वेश्चन विचार लावला तर मला व्हॉट इज युअर नेम विचारावं लागेल. राईट आहे. सो कुठेतरी क्वेश्चन मार्क फॉलो करण्यासाठी मला एक पॅटर्न फॉलो करावा लागतोय. सो तो पॅटर्नच माझा लॉ ऑफ इन्व्हर्जन बोलतो. जनरली माझ्या क्वेश्चन्स मध्ये पहिले मी वर्ब घेतो. राईट आहे. सो
याच्यामध्ये तो फॉलो करतोय असं नाही, पण मला तुम्हाला सांगायचं काय, एक जनरली जर मला याच्यासाठी क्वेश्चन मार्क सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म करायचा असेल तर एक पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो होतोय आणि त्याच कंडिशन्स आपण शिकणार आहोत की कोणकोणत्या कंडिशनमध्ये मी पहिले वर्ब घेईल आणि नंतर सब्जेक्ट घेईल. चला तर या पॅटर्नसाठी कंडिशन वन बाय वन बघूया. आरामात बघायचंय, काहीच नाहीये. ठीक आहे, बघा माझी कंडिशन पहिली काय बोलते, जर मी थोडासा ना पेन मध्ये काही चेंजेस करू शकतो का, ग्रीन घेऊया ना. जर माझ्याकडे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी एखाद्या सेंटेन्सची सुरुवात ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीने होत असेल. सर ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ज्यांसाठी नवीन आहे त्यांना थोडं एक्सप्लेन करतो. जर एखादी गोष्ट किती वेळेस होते हेच पहिले वापरलं असेल तर, जसं बघा ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीमध्ये कोणकोणते वर्ड वापरतात. हार्डली याचा अर्थ होतो कधीतरी, एखादी गोष्ट कधीतरी होते. ऑफ्टन पण नॉर्मली, ऑफ्टन म्हणजे काय, एखादी गोष्ट परत, आपण म्हणतो ना एखादी गोष्ट खूप परत परत होते. ऑफ्टन, सेल्डम म्हणजे कधीतरी होते, नेव्हर म्हणजे कधीच होत नाहीये, ऑलवेज म्हणजे नेहमी होते. सो ह्या जे सगळे वर्ड्स आहेत ना, जर एखाद्या माझ्या सेंटेन्सची सुरुवात याच्यापैकी एखाद्या वर्डने होत असेल तर ते काय दाखवतो, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि एकदम सिंपल भाषेत बोलायला गेलं, ती पर्टिक्युलर ऍक्शन किती वेळेस होते हे दाखवण्याचं काम माझे सेंटेन्स करतात. तर त्या केसमध्ये मी नेहमी काय फॉलो करणार रे, लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करणार. एक्झाम्पल बघा म्हणजे बऱ्यापैकी कळेल. ठीक आहे, बघा पहिलं एक्झाम्पल काय, सेल्डम अर सिस्टर कुक्स फॉर हर. बहिणींचं तुम्हाला माहिती ना, देतात तर पुरणपोळी देतील आणि मूड नसेल तुम्हाला ठेचा भाकर सुद्धा देणार नाही. बहिणींचं मूडवर असतं, मूडवर त्यांचा कार्यक्रम असतो. सर हा पण तोच कार्यक्रम सांगतोय. सेल्डम म्हणजे काय, कधीतरी माझी बहीण मला काय करते, शिजवून काहीतरी अन्न खाऊ घालते. हे माझं सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये चुकीचं काय, याच्यामध्ये जर बघितलं तर पहिले माझं ऑब्झर्वेशन हे असलं पाहिजे की सेंटेन्सची सुरुवात ही सेल्डमने झाली. जर माझी सेंटेन्सची सुरुवात सेल्डमने झाली आहे तर डायरेक्ट हर घेऊन चालेल का रे, बिलकुल नाही. मला पॅटर्न काय फॉलो, हर म्हणजे माझा सब्जेक्ट झाला, सब्जेक्टच्या अगोदर काय आलं पाहिजे, वर्ब. कारण माझा लॉ ऑफ इन्व्हर्जन वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट हा पॅटर्न फॉलो करतो. पहिलेच एक्झाम्पल थोडा त्रास होईल, हळूहळू यूज टू होऊन जाशाल. बघा गोष्टी नवीन असतात ना त्या पचायला थोडा त्रास होतो, पण जशा गोष्टी जुन्या होत जातात ना तशा तशा आपण त्याला कॉमन सेन्स मानतो, अरे हे तर मला येऊन जाईल. ठीक आहे, म्हणून इनिशियली प्रॅक्टिस आहे. आता बघा इथे काय वापरला, हर. डायरेक्ट हर घेऊन चालणार नाही, का सेंटेन्सची सुरुवात सेल्डमने, मला याच्या अगोदर काय घ्यावं लागेल, एखादा हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल सेल्डमच्या अगोदर. मग मी कोणता घेणार हे कोण डिसाईड करणार, हा माझा सब्जेक्टच डिसाईड करणार. जरी ते हर असेल तर हर माझा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे रे, पहिले मला हे सांगा. मी जे हर वापरलंय हे माझं सिंग्युलर आहे, त्यासाठी परफेक्ट वर्ब मला काय घ्यावं लागेल, ती माझ्यासाठी कुक करते, राईट. करण्याची प्रक्रिया म्हणजे काय, शी इज डुईंग समथिंग. सो इथं डू येईल किंवा डज येईल, कारण एखादी गोष्ट होण्याची ऍक्शन होते. पण मी डू घेईल की डज घेईल कोणावर डिपेंड आहे, माझा सब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. हर म्हणजे माझा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तर ऑब्व्हियसली द परफेक्ट वर्ड काय येईल, माझा डज येईल. इथं काय डज येईल, म्हणजे एरर ह्या पार्टमध्ये होते. सो करेक्ट सेंटेन्स विल बी, सेल्डम डज हर सिस्टर कुक्स फूड फॉर हर. राईट आहे, सेल्डम डज हर सिस्टर कुक्स फूड फॉर हर, दिस इज द करेक्ट सेंटेन्स. राईट आहे, काल आलो डज, लक्षात आलं असेल. या सेल्डमने मला हिंट दिली की बाबा हे सेंटेन्स माझं लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करणार म्हणजे कळणार. राईट आहे, कारण याच्यामध्ये कोणताही मला वर्ब दिला होता का रे, बिलकुल नाही. राईट आहे, हेल्पिंग वर्ब कुठेच दिला नव्हता, म्हणून मला हेल्पिंग वर्ब काय घ्यावा लागला, स्वतःहून घ्यावा लागला. मी डिसाईड कोणावरून केला, सब्जेक्ट वरून डिसाईड केला. चला सेकंड अँड थर्ड तुम्ही एकदा ट्राय मारा, तुम्हाला जमतंय का. बघा ऑफ्टन आय विल सी हर नाव. राईट आहे, परत सेंटेन्सची सुरुवात कशाने झाली, ऑफ्टननी झाली. आता जर सेंटेन्सची सुरुवात ऑफ्टन झाली, परत माझा ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीची कंडिशन दाखवतो. याच्यामध्ये पण काय पॅटर्न फॉलो ना, मग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. इथे सब्जेक्ट काय रे, आय माझा सब्जेक्ट आहे, विल माझा वर्ब आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब घेऊन चालणार नाही, मला दोघंही स्वॅप करावं लागतील. मग करेक्ट सेंटेन्स काय येणार, सेल्डम विल आय. आय विलच्या जागी काय येणार, इथे आय विलच्या जागी काय येणार आहे, विल पहिले घ्यावं लागेल आणि नंतर काय घ्यावं लागेल, मला आय घ्यावं लागेल. सो सेल्डम विल आय सी हर नाव, सॉरी ऑफ्टन विल आय सी हर नाव, कारण सेंटेन्स सुरुवात माझी ऑफ्टनने झाली होती. सो ऑब्व्हियसली मला काय करावं लागेल, सब्जेक्ट आणि वर्ब ची पोझिशन चेंज करावं लागेल. हे तर इझी होतं. थर्ड वाला ट्राय करा, याचा आन्सर जर तुम्ही दिला ना तर तुम्हाला ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी कळली असं मी समजेल. ठीक आहे, मी एक्सप्लेन केले होते कॉन्सेप्ट, थोडे डिफिकल्ट नाही म्हणतात, थोडेसे क्रंची आहे. राईट आहे, थोडे समजून घ्यायला थोडेसे प्लस मायनस होतात, पण एकदा समजले ना मग तुमच्या डोक्यातून कोणीच काढू शकत नाही. बघा हार्डली शी मेट एनीवन, परत हार्डली आहे. सो सेंटेन्सची सुरुवात कुठेतरी ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी झाली आहे. इथे पण मला काय घ्यावं लागेल रे, इथे पण मला कुठेतरी माझी लॉ ऑफ इन्व्हर्जनचा कॉन्सेप्ट अप्लाय करावा लागेल. सो याच्यामध्ये जर बघितलं तर बघा माझा जो मेन वर्ब आहे
मेन वर्ब आहे तो माझा V2 फॉर्म आहे, राईट. म्हणजे तो माझा पास्ट टेन्स आहे. मला इन शॉर्ट काय म्हणता येईल, हा पास्ट मध्ये. जर हा पास्ट मध्ये असेल तर मी तुम्हाला काय शिकवलं होतं, टेन्सच्या अकॉर्डिंगली मला काय घ्यावं लागेल, मला माझा हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. सो मेट म्हणजे माझा पास्ट टेन्स आहे. जर मला एखादी ऍक्शन पास्ट मध्ये झाली दाखवायची आहे तर मला या शी काय माझा रे, शी ऑब्व्हियसली हा माझा सब्जेक्ट आहे. सो करेक्ट सेंटेन्स माझं काय येणार, हार्डली तर येईलच, पण याच्यानंतर मी काय घेईल, पास्ट टेन्स म्हणून काय घेईल, मी डिड घेईल. तुम्हाला बोललो पाच साठी मी नेहमी डिड घेतो. सो करेक्ट सेंटेन्स मी इथे लिहून दाखवतो. हार्डली, एकदम प्रॉपरली बघा, कॉमा काय घेतो मी, सब्जेक्ट इथे डीड. का घेतला डीड, कारण माझा मेन वर्ब पास्ट मध्ये, नंतर सब्जेक्ट घेतला शी. आता बघा ऑलरेडी ऍक्शन पास्ट मध्ये होऊन गेली ना रे, तर आता परत वर्ब पास्ट मध्ये घेऊन का फायदा नाहीये, कारण डीड नंतर मी कधीच पास्ट टेन्स फॉलो करत नाही. सो इथे मेटचा की काय येणार आहे, मीट येणार. बघा किती बारीक बारीक गोष्टी आहे, किती बारीक बारीक गोष्टी इंग्लिशच्या. जर थोडासा पॅटर्न फॉलो केला तर लगेच कळून जातं की इथं एरर काय असली पाहिजे. सो करेक्ट सेंटेन्स विल बी हार्डली डिड शी मीट एनीवन. हे पण अतिशय इम्पॉर्टंट आहे. इथं मीट का घेतलं हे कळलं पाहिजे, कारण डीड ऑलवेज फॉलो V1 चा फॉर्म. आणि अगोदर डीड का घेतलं रे मी, कारण कुठेतरी हा माझा लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करतोय, त्याच्या अगोदर मला वर्ब प्लेस करावं लागेल, आणि नंतर काय असेल माझा, नंतर माझा असेल सब्जेक्ट. तो सब्जेक्टच्या अगोदर एक गोष्ट लक्षात, मला वर्ब कुठे प्लेस करायचा कन्फ्युजन नकोय, मला सब्जेक्टच्या अगोदरच वर्ब प्लेस करायचा आहे. आणि वर्ब कोणता प्लेस करायचा हे माझा टेन्स सांगतो, सेंटेन्सचा टेन्स मला सांगतो. सेंटेन्सचा मेन वर्ब तुम्हाला हेल्प करू शकतो की या केसमध्ये मला पॅटर्न कसा फॉलो करायचा आहे ते, राईट आहे. आणि हळूहळू जेव्हा सगळ्या कंडिशन संपतील ना, तुम्ही या पोझिशनमध्ये असताल की तुम्हाला या गोष्टी सगळ्या कळेल. स्वतः काही डाऊट वाटत असेल की वाटत हे असंच का होतंय, ते तसंच का होतंय, थोडंसं पेशन्स ठेवा, राईट आहे. एकदा सगळ्या कंडिशन होऊन जाऊ द्या, कारण तुमच्या आन्सर मे बी तुम्हाला पुढच्या कंडिशन मध्ये भेटून जातील, राईट आहे. सो सगळ्या कंडिशन वन बाय वन स्टडी करूया. चला, पहिली कंडिशन लक्षात आली असेल. आता कंडिशन नंबर 2, जेव्हाही एखाद्या सेंटेन्स सर्व सोने होणार ना, आणि त्याच्यानंतर ऍडवर्ब ऑफ मॅनर असेल. बघा ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी वरती बघितलं, फ्रिक्वेन्सी सांगते की गोष्ट किती वेळेस होते, आणि मॅनर का सांगतो माहिती, गोष्ट कशी होते. कशी म्हणजे तुम्ही एखादं काम क्लीन करताय, एखादं काम डर्टी करता ते, राईट आहे. आपण बोलतो त्याचा मॅनर्स चांगला नाही वागण्याचा, म्हणजे काय त्याचा स्वभाव कसा आहे, चांगला आहे वाईट आहे. सो मॅनर्स काय सांगतो, माझं एखादी गोष्ट कशा प्रकारे होती ना हे सांगायचं काम माझा ऍडवर्ब ऑफ कोण करतोय, मॅनर करतोय. तर या केसमध्ये पण माझा काय फॉर्म होणार रे, या केसमध्ये माझा लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो होणार. जसं बघा कंडिशन बघा, सो वेल शी इनॅक्टेड हिम दॅट शी वॉज ऍप्रिसिएटेड बाय ऑल. सेंटेन्स बघा, आता तुम्ही बोलता सर मला इंग्लिश समजत नाही, वाचता येत नाही, ब्ला 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 गोष्टी आपण बोलतो. पण बघा इथं तुम्हाला रूल माहित असेल तर माझा रूल सिम्पली काय बोलतो, सेंटेन्सची सुरुवात कशी झाली आहे, सोने झाली आहे, त्याच्यात वेल, वेल म्हणजे काय, चांगलं ना रे. एखादी गोष्ट चांगली केली तर आपण बोलतो वेल डन, राईट आहे. सो हा मॅनर सांगतोय मला गोष्ट कशी होते. सो ऑब्व्हियसली याच्यामध्ये हा पॅटर्न फॉलो होतोय. एक तर सेंटेन्स सुरुवात सोने झाली आणि त्याच्यानंतर काय माझा ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे. तर ऑब्व्हियसली मला काय फॉलो करावं लागेल, लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करावा लागेल, करेक्ट आहे. सो याच्यामध्ये लॉ ऑफ इन्व्हर्जन जर फॉलो करायचा असेल तर मी कसा फॉलो करेल रे, बघा सो वेल शी इनॅक्टेड असं बोललंय, तर बघा इथे ती काहीतरी करायचं काम करते, राईट आहे. सो परत माझा जर काहीतरी ती ऍक्शन करते तर ऑब्व्हियसली माझा हेल्पिंग वर्ब कोणता आला पाहिजे, डू किंवा डज. पण इथे काय वापरलंय, शी म्हणजे काय, सिंग्युलर झाला. सो वेल सब्जेक्टच्या अगोदर काय आलं पाहिजे, माझा कुठेतरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब प्लेस झाला पाहिजे. इतका रूल तर माझ्या लक्षात आलाय. सो शीच्या अगोदर मला काही हेल्पिंग वर्ब दिसत नाहीये, सो वेलने सुरुवात आहे, पण सब्जेक्टच्या अगोदर काहीच नाही, तर मला इथे प्लेस करावं लागेल. सो वेल इथं डू किंवा डज लावू शकतो मी. डू घेऊन चालेल का, बिलकुल नाही, कारण सी म्हणजे सिंग्युलर आहे ना. सो मला इथे काय घ्यावं लागेल, डज. का लावलं डज, कारण वर्ब प्लस सब्जेक्टचा फॉर्मॅट झालाच पाहिजे, त्यालाच तर लॉ ऑफ इन्व्हर्जन बोलतात, राईट आहे. सो करेक्ट सेंटेन्स विल बी सो वेल डज शी इनॅक्टेड हिम दॅट शी वॉज ऍप्रिसिएटेड बाय ऑल. दिस इज माय ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. चला सेकंड वाले तुम्ही एकदा ट्राय करा. सेकंड वाला सेंटेन्स तुम्ही एकदा ट्राय करा. बघा, सो नीटली शी राईट्स दॅट शी गेट द फर्स्ट प्राइज इन एव्हरी कॉम्पिटिशन. ती इतक्या चांगल्या प्रकारे लिहून घेते ना की तिला सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज भेटतं. इथे पण बघा सेंटेन्स सुरुवात सोने झाली, नीटली कामकाज झालं, खूप छान झालंय, म्हणजे काय सांगतो कामाचा मॅनर्स इथं कुठेतरी डिफाईन होतोय. सो याही केसमध्ये मला वर्ब प्लस सब्जेक्ट फॉर्म झाला पाहिजे. इथं सब्जेक्ट माझा शी याच्या अगोदर मला काही वर्ब दिसत नाही म्हणून प्लेस करावं लागेल. परत इथं वर्ब काय येणार रे, नो डाऊट डज येणार का, कारण शी अगेन सिंग्युलर आहे. जर बाय चान्स शी नीटली आय राईट्स असते, इथं आय असतं,
तर आयला नेहमी काय लावतो रे, आयला नेहमी मी डू लावतो. तुम्हाला एक्सेप्शन मी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी एक्सप्लेन करून दिलेत. सो प्लीज तो व्हिडिओ फॉलो करा. नाहीतर काही जण इथे विचार सर आय पण तर सिंग्युलर आहे, डू का घेतात ते, राईट आहे, ते एक्सेप्शन आहे, राईट आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला मागची व्हिडिओ प्लीज फॉलो करा, राईट आहे. सो इथं पण आता बघा दोन गोष्टी माझ्या क्लिअर झाल्या. सर रूल कसे लक्षात ठेवायचे, रूल लक्षात ठेवायचेच नाही. बघा ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, ऍडवर्ब ऑफ मॅनर सोने स्टार्ट होत असेल, सिंपल आहे ना, दोन प्रॅक्टिस केली लक्षात आणा. तर मला लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करायचा म्हणजे करायचा आहे, राईट आहे. सो पहिल्या दोन माझ्या ज्या कंडिशन होत्या त्या कशावर होत्या रे, लॉ ऑफ इन्व्हर्जनवर. लॉ ऑफ इन्व्हर्जन च्या कंडिशन कशावर होतात, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, ऍडवर्ब ऑफ मॅनर्सवर होत्या. आता काही सेंटेन्स अशा असतात बाळांनो ज्याची सुरुवातच V3 फॉर्म पासून होते. सुरुवात कशाला होते, व्हर्बच्या थर्ड फॉर्म बशी होते. आणि असे सगळे सेंटेन्स काय फॉलो करतात, लॉ ऑफ इन्व्हर्जन नेहमी फॉलो करतात. एक्झाम्पल बघा, लॉस्ट, लॉस्ट काय माझा V3 फॉर्म आहे. लोकेटेड हा पण कोणता फॉर्म माझा, हा पण माझा V3 फॉर्म आहे. बघा, लॉस्ट अमॉंग द ओल्ड टेबल्स अँड द चेअर्स द प्राइजलेस व्हिक्टोरिया डेस्क वॉज. म्हणजे काय, जे पण एखादी गोष्ट हरवल्या गेली त्याच्यामध्ये प्राइजलेस व्हिक्टोरिया डेस्क पण होता. आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तर पहिली गोष्ट मला ही कळली, लॉ ऑफ इन्व्हर्जन का फॉलो करतोय, कारण सुरुवात लॉस्टने, आणि लॉस्ट माझा कुठेतरी कोणता फॉर्म आहे, व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे. सो कुठेतरी व्हर्बचा थर्ड फॉर्म पासून सुरुवात होते, म्हणजेच काय, इथे माझा लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो होणार. आता लॉ ऑफ इन्व्हर्जन कसं फॉलो होणार, याच्यामध्ये पहिले मला बघावं लागेल माझा वर्ब कुठे मला दिसतोय का. येस, मला इथं वॉज दिसतोय जो की शेवटी आहे. पण माझं लॉ ऑफ इन्व्हर्जन काय बोलतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे याच्यात पहिले मला सब्जेक्ट बघावं लागेल. बघा हा वॉच कोणाकरता वापरला गेला रे, प्राइजलेस व्हिक्टोरिया डेस्क करता वापरला गेलाय, बरोबर. म्हणून सब्जेक्ट का असला पाहिजे, इथे सब्जेक्ट असेल मला द प्राइजलेस, राईट आहे, द प्राइजलेस. म्हणून माझा वर्ब जो बसेल तो कुठे बसला पाहिजे रे, माझा वर्ब कुठे बसला पाहिजे. जर प्रॉपरली अनालाइज केलं या सेंटेन्सला तर मला कळेल, मला या द च्या अगोदर मी काय टाकेल, वॉज द प्राइजलेस व्हिक्टोरिया डेस्क. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. ऐकायला तो ठीकठाक वाटतं ना रे, राईट आहे. सो आय विल प्लेस माय वॉज बिफोर द सब्जेक्ट द प्राइजलेस व्हिक्टोरिया डेस्क. द का लावलं त्याला, कारण तो एकुलता एक आहे, द आर्टिकल आहे, राईट. फक्त द का लावलंय, कारण तो व्हिक्टोरियाचा टेबल, आपण बोलतो ना इतिहासामध्ये एखादी गोष्ट एकुलती एक असते. सो एकुलता एक म्हणून द प्राइजलेस व्हिक्टोरिया डेस्क हा माझा कम्प्लीट सब्जेक्ट झाला, राईट आहे. आपण द आणखी कोण, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असं का बोलतो, कारण एकच प्राईम मिनिस्टर, राईट आहे. सो एखादी युनिक गोष्टसाठी मी आर्टिकल द प्लेस केलं. सो माझा कम्प्लीट सब्जेक्टच्या अगोदर काय लागणार रे, वॉज लागणार. अँड द करेक्ट सेंटेन्स विल बी लॉस्ट अमॉंग द ओल्ड टेबल्स द चेअर्स वॉज द प्राइजलेस व्हिक्टोरिया डेस्क. दिस इज माय करेक्ट सेंटेन्स, राईट आहे. चला सेकंड ऑल तुम्ही एकदा ट्राय करा. सेकंड जरी बघितलं, लोकेटेड परत V3 फॉर्म आहे. बिटवीन दौलताबाद अँड कन्नड द एलोरा केव्ज इज. म्हणजे दौलताबाद पण एका सिटीचं नाव आहे, ज्यांना माहित आहे त्यांना सांगतो, आणि कन्नड पण एका सिटीचं नाव आहे, आणि दोघा सिटीच्या मध्ये काय, एलोरा केव्ज आहे, राईट आहे. सो लोकेटेड बिटवीन दौलताबाद अँड कन्नड द एलोरा केव्ह इज. इथे जर बघितलं वर्ब कुठे माझा एंडिंगला आहे, इथे पण माझा वर्ब जर बघितला तर कुठे वापरलाय रे, एंडिंगला वापरलाय. आणि माझा सब्जेक्ट काय, द एलोरा केव्ह, हा माझा सब्जेक्ट झाला ना रे, राईट. याच्याविषयी बोलले जातंय, हा माझा नाऊन इथं वापरला गेलाय. सो ऑब्व्हियसली याच्या अगोदर मला इज लावा लागेल, नंतर इज घेऊ. द एलोरा केव्ह इज, राईट आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब फॉर्म, जो की इनकरेक्ट आहे. मला वर्ब प्लस सब्जेक्ट लागतोय, पण याच्या अगोदर मला काय लावावं लागेल, इथं इज जे ते इनकरेक्ट आहे, इथं वॉज इनकरेक्ट होतं, प्लेसमेंट चुकीची होती, इथं मी घेणार इज. अँड द करेक्ट सेंटेन्स विल बी लोकेटेड बिटवीन दौलताबाद अँड कन्नड इज दी एलोरा केव्ह. दिस इज माय ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स, राईट आहे. आता बघा तुम्हाला कुठेतरी फील येत असेल, जेव्हा आपण असं वाचत आपल्याला हे चुकीचं आहे, मी जे करेक्ट करून दिले तुम्हाला ते सेंटेन्स अगोदर चुकीचे वाटत होते. पण रूल्स, माझा रूल्स आर रूल्स, राईट आहे. वी कांट ब्रेक द रूल्स. इंग्लिशमध्ये काही रूल्स लक्षात ठेवून घ्या, मी बोलतो सगळे लक्षात ठेवू नका, काही लक्षात ठेवा. तुमचं ना डेली रुटीनचं काम होऊन जाणार, तुमच्या एक्झाम क्लिअर होऊन जाणार, तुम्ही डेली मेल चांगले लिहू शकणार. आपल्याला इंग्लिशमध्ये काय मास्टर होऊन काही मोठी इंग्लिशमध्ये PhD करायची नाहीये. छोटे छोटे रूल्स आहेत, चांगले रूल्स आहे, मजेदार रूल्स आहेत, तेवढे करून जा, मोर दॅन सफिशियंट आहे, राईट आहे. सो कंडिशन 3 काय झाली रे माझी, V3 फॉर्म, राईट आहे. कंडिशन 1 कोणती झाली, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. कंडिशन 2 कोण झाली, सो प्लस ऍडवर्ब ऑफ मॅनर. कंडिशन 3 कोण झाली, V3 फॉर्म. आता कंडिशन 4, राईट आहे. काही सेंटेन्सची सुरुवात बिगिनिंग बोललंय कशाने होते माहिती का, इन नो वे, अंडर अ ट्री, लास्ट इयर, इन टू द रूम, ओनली लास्ट इयर. अशाने जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात होत असेल तर ते सेंटेन्स पण माझे काय फॉलो करतात रे, ते सेंटेन्स सुद्धा माझे लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करतात. एक्झाम्पल बघा, अंडर अ ट्री लाईंग वेअर सम स्टुडंट्स. हे सेंटेन्स तर वाचायला चुकीचं वाटतंय की झाडाच्या खाली काही लोक, काही मुलं पडलेत, झोपलेत, बसलेत, व्हॉट एव्हर. लाईंग म्हणजे काय, तिथं पडलेलेत. तर बघा याच्यामध्ये बघितलं तर लाईंग वेअर, राईट आहे, म्हणजे माझा वर्ब नंतर आहे,
माझा वर्ब नंतर आहे. आणि रूल काय बोलतोय माझा? रूल बोलतोय इट शुड फॉलो व्हॉट? इट शुड फॉलो लॉ ऑफ इन्व्हर्जन. सो इथे मला काय घ्यावं लागेल? लाईंग वेअर इज द इनकरेक्ट. मला इथे वेअर लाईंग घ्यावं लागेल. राईट आहे, अगोदर वर्ब नंतर माझा सब्जेक्ट. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी अंडर अ ट्री वेअर लाईंग सम स्टुडंट्स लाईक ए. सो दिस माय करेक्ट सेंटेन्स. का फॉलो केलं? कारण सेंटेन्सची सुरुवात अंडरने झाली होती. अंडर अ ट्रीने सुरुवात झाली होती बघा. अंडर अ ट्री हे स्टँडर्ड आहे. राईट आहे, एक्झामला सेम पॅटर्न फॉलो होतो म्हणून मी ॲज इट इज घेतलाय. सो ऑब्व्हियसली अंडर अ ट्रीने टेन्सची सुरुवात होते आणि या लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करतो. मग याच्यानंतर माझा काय आला पाहिजे? वर्ब आला पाहिजे ना. पहिले वर्ब येईल आणि नंतर माझा सब्जेक्ट येईल. तेच फॉलो केलं बघा. वेअर माझा वर्ब घेतलाय आणि नंतर पुढे काय माझा लाईंग सम स्टुडंट. तो माझा नंतर सब्जेक्ट फॉलो झाला. चला नेक्स्ट वाला तुम्ही सॉल्व्ह करा. इन टू द रूम द लेडी रॅन. हा चांगला आहे, हा चांगला आहे. जर प्रॉपर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्ही हा बरोबर सांगशाल मला. ठीक आहे, बघा इन टू द रूम. इन टू द रूम ना सेंटेन्सची सुरुवात झाली माझी. बघा इथं इन टू द रूम ऍज इट इज आहे. मग याच्यानंतर काय फॉलो झालं पाहिजे? माझ्या लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो झालं पाहिजे. कसं फॉलो होणार बघा? द लेडी रॅन. रॅन कोणता झाला रे माझा? रॅन माझा पास्ट झाला. सो मला पहिले तर हे पास्ट टेन्स काढून टाकावं लागेल. मला हे सेंटेन्स प्रेझेंट मध्ये म्हणजे मला याला V1 फॉर्म मध्ये आणावं लागेल. तर मी कसं आणणार रे? ऑलरेडी झालं होतं. तो मी या सेंटेन्सला काय इन टू द रूम दच्या अगोदर काय करा? मी डीड लावून जाईल. काय लावेल मी? डीड. सो डीड ऑलरेडी माझा पास्ट असेल. सो इन टू द रूम डीड द लेडी रन रॅन. नाही, रॅन घेऊन चालणार नाही ना. डीड ऑलरेडी पास्ट टेन्स सांगतोय. तिथे मी काय इथं काय करू शकतो? मी आता V1 घेईल. तेच तुम्हाला मी सुरुवातीला एक्सप्लेन केलं ना. जेव्हा मी डीड घेतो तेव्हा पुढं नेहमी वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा. राईट आहे. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी इन टू द रूम डीड द लेडी रन. दिस इज माय ॲब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. आणि डीड का लावलं मी? कारण इथं रॅन होतं ना, इथं पास्ट टेन्स होता. याने मला सांगितलं की मला डीड घ्यावा लागेल. मी मनाने काहीच घेत नाहीये. ठीक आहे, इंग्लिशमध्ये मनाने मॅजिक काहीच होत नाही. सगळ्या गोष्टी कुठेतरी डिपेंडन्सी असतात म्हणून होतात. ही गोष्ट पहिले डोक्यात टाका. राईट आहे. चला रूल नंबर 4 पण क्लिअर झाला. 3 पर्यंत क्लिअर होत. चौथ्यामध्ये काही स्टँडर्ड सेंटेन्स आहे. इन नो वे, अंडर अ ट्री, लास्ट इयर, इन टू द रूम, ओनली लास्ट इयर, असे काही सेंटेन्स असतात. हे प्रॅक्टिस करून करून होणार बाळांनो. तुम्ही जसे एक्सरसाइज सॉल्व्ह करत जाशाल ना किंवा मग नंबर ऑफ टेस्ट सिरीज सॉल्व्ह करशाल, तुम्हाला कुठे कुठे क्लू लागेल. राईट आहे की एरर माझी कुठं असली पाहिजे. चला नेक्स्ट रूल बघूया. कंडिशन 5 इज व्हेरी इम्पॉर्टंट. कंडिशन 5 इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये थोडं आपण ना 1-2-3 मिनिटाला जास्त देणार आहे मी. ठीक आहे, नॉर्मल कंडिशन पेक्षा. बघा खूप लोकांना डाऊट असतात की माझे इफचे सेंटेन्स कसे फॉलो करायचे. मी तुम्हाला आतापर्यंत आपण टेन्स मध्ये पण सांगितलं होतं. तर इफ टेन्स, इफ मध्ये सेंटेन्स प्रेझेंट मध्ये असेल तर पुढे काय घ्यायचा. जर इफ जसं आपण बोलतो ना, तू मला हे दिलं तर मी ते करेल. राईट आहे. तू मला चॉकलेट दिलं तर मी तुझं काम करेल. तू जर मला पेन दिला तर मी तुझं नोटबुकमध्ये होमवर्क करून देईल. तर जर त्याचे सेंटेन्स, तर बघा काही रूल्स आहेत ते पहिले लिहून देतो. जर माझा इफ मध्ये, इफच्या सेंटेन्समध्ये प्रेझेंट टेन्स असेल तर दुसरं सेंटेन्स मध्ये काय असलं पाहिजे? फ्युचर टेन्स असलं पाहिजे. हा झाला रूल नंबर 1. हे स्टँडर्ड आहेत, ॲज इट इज फॉलो करा. बाकीचं काहीच 3 गोष्टी फक्त, जास्त नाही आहेत. काय बोललो मी? इफ मध्ये प्रेझेंट असेल तर अदर पार्ट कशामध्ये असला पाहिजे? फ्युचरमध्ये. आता बघा जर इफ मध्ये नॉर्मल पास्ट टेन्स असेल तर पुढच्या सेंटेन्समध्ये माझा ओल्ड प्लस V1 आला पाहिजे. ओल्ड प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म. आणि जर पास्ट परफेक्ट असेल, लास्ट व्हिडिओला पण खूप चांगलं एक्सप्लेन केलं होतं मी, फक्त इथे ना एक नोट म्हणून लिहून दिलं मुलांना कन्फ्युजन होऊ नये म्हणून. जर माझा ओल्ड पास्ट परफेक्ट असेल ना तर ओल्ड प्लस हॅव प्लस बीन हे माझे दुसरा सेंटेन्स फॉलो करतो. याचे 1-2 सेंटेन्स घेतो मग तुमच्या बऱ्यापैकी कळेल. बघा क्वेश्चन नंबर 1. बघा इन प्रेझेंट, इफ इन प्रेझेंट अँड पास्ट टेन्स, कंडिशन कोणाची? प्रेझेंट आणि पास्ट टेन्सची कंडिशन आहे. प्रेझेंट पास्ट टेन्सची कंडिशन आहे. इफ कंडिशन फॉलोड बट नॉट इन यूज. बघा काही सेंटेन्स मध्ये मी कंडिशन फॉलो करतोय पण तिथे इफ म्हणून लिहित नाहीये. जसं एक्झाम्पल बघा, वी वेअर अ डॉक्टर, ही वुड हॅव सेव्ड माय लाईफ. जर तो डॉक्टर असता तर त्याने माझे आयुष्य वाचवलं असतं. कंडिशनल सेंटेन्स आहे पण याच्यामध्ये इफ वापरलाय का रे कुठे सेंटेन्समध्ये? बिलकुल नाही. कुठेच इफचा यूज केला नाही. पण कंडिशन माझी कशी आहे? इफची आहे, पण इफ यूज केला नाहीये. तर असं कंडिशन, असे सेंटेन्स जे कंडिशनल असतात पण त्याच्यामध्ये इफ यूज होत नाही, दॅट सेंटेन्स ऑल्सो फॉलो व्हॉट? लॉ ऑफ इन्व्हर्जन. राईट आहे. आता बघा, वेअर ही वेअर अ डॉक्टर, ही वुड सेव्ह माय लाईफ. दिस इज माय सेंटेन्स. आता याच्यात एरर कशी होणार? राईट आहे, याच्यात एरर कशी होणार बघा. या सेंटेन्स मध्ये बघा सगळ्यात पहिले, जर पहिले तर ग्रामॅटिकल एरर बघा. लॉ ऑफ इन्व्हर्जन तर नंतर लावणार मी, पहिले ग्रामॅटिकल एरर बघा. ही वेअर कोणता टेन्स आहे रे? पास्ट टेन्स आहे. पास्ट परफेक्ट आहे का? बिलकुल नाही. पास्ट परफेक्ट नाही. पास्ट परफेक्ट असेल तर हॅड असतं. राईट आहे. टेन्सचा टेबल फॉलो करा. सो हा माझा सिंपल पास्ट आहे. राईट आहे, नॉर्मल पास्ट टेन्स आहे माझा, पास्ट परफेक्ट नाहीये. तर पुढे काय बोलतात? पास्ट टेन्ससाठी कंडिशन काय? वुड प्लस V1 आलं पाहिजे. तिथे वुड हॅव लावलंय, हॅव इथं इनकरेक्ट आहे. सगळ्यात पहिली एरर काय काढली मी? सगळ्यात पहिली एरर काढली मी, हॅव काढून टाकलं.
राईट आहे. हॅव काढून टाकलं. वुल्ड प्लस V1 फॉर्म आहे. V1 आहे म्हणून सेव्ड घेऊन चालेल का रे? बिलकुल नाही. मला V1 घ्यावं लागेल, सेव्ह घ्यावं लागेल. मग पहिली ग्रॅमॅटिकल एरर मला काय भेटली? जर माझ्या सेंटेन्सची सुरुवात पास्ट टेन्सने झाली, हा रूल 2 बोलतोय, तर पुढे वुल्ड प्लस V1 आलं पाहिजे. सो मी वुल्ड घेतला. हॅवची गरज आहे का? बिलकुल नाही. हॅव इनकरेक्ट आहे. हॅव कधी असला असता? जर इथे माझा पास्ट परफेक्ट ही हॅड असं काहीतरी असतं तर मी हॅव घेतला असता. राईट आहे. आणि सेव्डचा डी का कट केला रे मी? कारण मला V1 फॉर्म पाहिजे, पण इथे सेव्ड V2 घेतलाय जो की इनकरेक्ट होता. आता सेंटेन्स काय फॉर्म होतोय? ही वेअर अ डॉक्टर, ही वुड सेव्ह माय लाईफ. मी पहिले ग्रामरच्या एरर बाजूला करून टाकल्या. आता लॉ ऑफ इन्व्हर्जन बद्दल बोलूया. इथं इफची कंडिशन वापरली आहे. मी बोललो ना इम्पॉर्टंट आहे. इथं इफची कंडिशन वापरली आहे, पण सेंटेन्समध्ये इफ कुठं वापरलं नाहीये, म्हणजे हा लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करणार. आणि लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करण्यासाठी लॉ ऑफ इन्व्हर्जन बघा, ही वेअर सब्जेक्ट प्लस वर्ब, ही वुड सब्जेक्ट प्लस वर्ब. मग सर लॉ ऑफ इन्व्हर्जन इथं लावायचं की इथं लावायचं? ते नेहमी लक्षात ठेवा. लॉ ऑफ इन्व्हर्जन आपण इफच्या कंडिशनला लावतो आणि इफची कंडिशन सुरुवातीची असते. जर असं केलं, जर तो असं केलं, राईट, सुरुवातीची कंडिशन. म्हणून इथे मला लॉ ऑफ इन्व्हर्जन लावणार. ही वेअर काय असणार? इनकरेक्ट असणार. मला काय वापरावं लागेल? हे दोघं स्वॅप करावं लागेल. वेअर ही इज द करेक्ट सेंटेन्स. सो करेक्ट सेंटेन्स विल बी, ते लिहून देतो मी, वेअर, राईट, इथे लिहूया आपण, वेअर ही, राईट आहे, वर्ब प्लस सब्जेक्ट, अ डॉक्टर, सॉरी, वेअर ही अ डॉक्टर, कॉमा, ही ऍज इट इज राईट, ही वुल्ड, कारण ऑलरेडी मी कंडिशन लावली. ही वुल्ड सेव्ड नाही, काय ना, सेव्ह, हॅव येणार नाही, सेव्ह माय लाईफ, अँड दिस इज द करेक्ट सेंटेन्स. चांगला क्वेश्चन होता ना रे? एकदम चांगला क्वेश्चन होता. पीओ लेवलचा क्वेश्चन होता, बऱ्यापैकी क्वेश्चन होता. राईट आहे. आता बघा, रूल्स माहिती आहे म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही आरामात हँडल करणार. याच्यामध्ये करेक्शन जास्त होते, पण म्हणून मी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी सांगितलंय की वुल्ड प्लस हॅव प्लस बीन कधी वापरायचं, वुल्ड प्लस V1 कधी वापरायचं, आणि खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून घेतली. म्हणून मी बोलतो की व्हिडिओ डायरेक्टली कोणताच जम्प मारू नका. नाही मला टेन्स येतो, टेन्स बघायची गरज नाही, बिलकुल नाही. टेन्स येणं हे टेन्स आपल्या 9वी-10वीला पण यायचं, पण याचा अर्थ झाला की तुम्ही बँकेची एक्झाम क्लिअर करून घ्या ना? बिलकुल नाही. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी टेन्स शिकणं आणि आपल्या डेली लाईफमध्ये म्हणजे 9वी-10वीच्या अभ्यासक्रमामध्ये टेन्स शिकणं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राईट आहे. चला, जर पहिलं एक्झाम्पल समजलं असेल तर दुसरं एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की अटेम्प्ट करा. ठीक आहे. बघा, शी वेअर अ प्रिन्सेस, शी वुड गिव्ह मी अ थ्रोन. थ्रोन कळतो ना रे? ताज. राईट आहे. जर ती राणी असते तिने मला तिचा ताज दिला असता. ह्या काहींचं सेंटेन्स. मिनिंग महत्वाची नाहीये, मिनिंग महत्वाची नाहीये. इथं महत्वाचं काय? एरर. बघा, सगळ्यात पहिले जर बघितलं, शी वेअर कोणता टेन्स आहे? पास्ट टेन्स आहे. तर पुढे काय फॉलो झालं पाहिजे? वुल्ड प्लस V1. इथं वुल्ड आहे आणि गिव्ह म्हणजे V1 आहे. म्हणजे याच्यात वर्ड सारखी तर काही एरर नाहीये. फक्त एरर कुठे असेल? लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करेल. का करेल? कारण परत एक कंडिशनल सेंटेन्स आहे. जर ती असती तर तिने मला दिलं असतं, पण याच्यात इफ वापरलंय कुठेच नाही. म्हणून शी वेअर घेऊन चालणार नाही, कारण मला इथे इफची कंडिशनचं जे सेंटेन्स आहे तिथं काय वापरावं लागेल? लॉ ऑफ इन्व्हर्जन वापरावं लागेल. सो शी वेअर इज इनकरेक्ट. मला काय घ्यावं लागेल? वेअर शी, काय घ्यावं लागेल? वेअर शी प्रिन्सेस, शी वुड गिव्ह मी अ थ्रोन. दिस इज ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. आता थोडी आयडिया लागली की हे इम्पॉर्टंट काय, ह्या नोट जी लिहून दिली इम्पॉर्टंट काय. याच्याकरता इम्पॉर्टंट आहे कारण या छोट्या मोठ्या गोष्टी तेव्हाच हँडल होणार जेव्हा गोष्टी तुम्हाला माहिती असणार. राईट आहे. सो याचा एक टेबल बनवून एक रूम मध्ये चिपकवून द्या. बघा, ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहे, बघा, एक्झाम क्लिअर करायची, एक्झाम क्लिअर करायला या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर गोष्टी जगमारून शिकायच्याच आहेत. जर शिकायच्याही पक्क आहे तर लावून टाका रूम मध्ये, टेबल लावा, दररोज 5-10 मिनिटं 15 मिनिटं बघत चला, एक्झामला नक्की आठवतील. ठीक आहे. नंतर बघा, टू मेक अ रिक्वेस्ट मोर. बघा, परस्युएसिव्हचा मिनिंग काय होतं माहिती का? हट्टाची, एखाद्या हट्टाची मागणी. जसं बघा, तुम्ही घरातून बाहेर पडतात तर आई तुम्हाला डब्बा देते. आई विचारते का तुम्हाला डब्बा घेतोस का? नाही, डब्बा घ्यावाच लागेल. कंपल्शन असतं ना ते. जसं कोणी पाहुणे घरात आले, तुमच्या हक्काचे पाहुणे, तर तुम्ही त्याला विचारणार का चहा घेता का? बिलकुल नाही. तुम्ही हक्काने चहा ठेवणार, त्यांना म्हणा तुम्हाला चहा घ्यावाच लागेल. सो अशा काहीच्या रिक्वेस्ट ज्या थोड्याशा जास्त हट्टाने वापरल्या गेल्या ना, त्या पण नेहमी लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करतात. जसं एक्झाम्पल बघा, डू. बघा, ऑलरेडी लॉ ऑफ इन्व्हर्जनचं सेंटेन्स, याच्यामध्ये काही करेक्शनची गरजच नाहीये. डू हॅव कप ऑफ टी बिफोर यू लिव्ह. तुला जाण्या अगोदर चहा घ्यावीच लागेल. राईट आहे. कंडिशन आहे, कंपल्शन आहे. राईट आहे. सो अशा काइंडचे सेंटेन्स पण काय फॉलो करतात? तुमचे लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करतात. ठीक आहे. सो याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा माझे इंट्रोगेटिव्हचे सेंटेन्स असेल ते लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करणार. चला पुढे मूव्ह करूया. सॉरी, थोडासा नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम होता. चालेल. नेक्स्ट कंडिशन बघा, कंडिशन नंबर 7. कंडिशन नंबर 7 काय बोलते बघा, जर सेंटेन्सची सुरुवात कंपॅरेटिव्ह डिग्रीने झाली. आता डिग्रीज आपण बघणार आहोत, पण सध्या सांगतो बिगर, मोस्ट. राईट आहे. बिगर असतं ना,
नंतर बघा बाकीचे पण एक टेबल आहे फॉर्मॅट, तो तुमच्याबरोबर शेअर करून देईल मी. सध्या लक्षात ठेवा बघा, बिगर झालं, मोस्ट झाले म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, नंतर सुपरलेटिव्ह डिग्री पण असते. मी टेबल शेअर करून देईल टेलिग्रामला. राईट आहे. अशा गोष्टी सुद्धा लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करतात. एक्झाम्पल बघा, बिगर दॅन दी, बघा ॲपॅटोसोर्स ही एक जात आहे, माशाच जात आहे. राईट आहे. बिगर दॅन द ॲपॅटोसोर द ब्ल्यू व्हेल इज, म्हणजे कुठेतरी सेंटेन्सची सुरुवात कशाने झाली, माझी कंपॅरेटिव्ह डिग्रीने सुरुवात होते. तर या केसमध्ये पण मला काय माहिती, या केसमध्ये लॉ ऑफ इन्व्हर्जन नक्की फॉलो होणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर मला करेक्शन करायचं असेल तर बिगर दॅन अँड ॲपॅटोस इथपर्यंत बरोबर, द ब्ल्यू व्हेल हे माझा सब्जेक्ट झाला. याच्या अगोदर मला काय प्लेस करावं लागेल, ऑलरेडी आपण याची प्रॅक्टिस केली, इज प्लेस करावं लागेल, वर्ब पहिले घ्यावं लागेल. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी बिगर दॅन दी ॲपॅटोसोरस इज द ब्ल्यू व्हेल. ब्ल्यू व्हेल तर सगळ्यांना माहिती आहे. राईट आहे. समुद्रामध्ये जनरली असते, पण सेंटेन्सच्या मिनिंग मध्ये एवढं मी घुसणार नाही. राईट आहे. माझं सध्या अप्रोच काय, सध्या अप्रोच माझा खूप सिंपल आहे. एक्झामला इंग्लिशचं जे पण सेंटेन्स आणार मला ते हँडल करता आलं पाहिजे, बस एवढाच अप्रोच ठेवा. जर 100 वेळी 100 गोष्टी शिकायला जाशाल ना, इमोशनल होशाल ना मला मिनिंग पण हवं, हे पण हवं, ते पण हवं, तर बाळांनो इमोशनल होऊन चालायचं नाही. राईट आहे. फोकस राहा. मला काय केलं म्हणजे माझी सध्या एक्झाम क्लिअर होईल. एकदा एक्झाम क्लिअर करून घ्या, मग आयुष्य पडलं तुमच्याकडून, मग शिकत बसा. किती डीपमध्ये नॉलेज घ्यायचं शिकत बसा. तुमच्याकडे वेळच वेळ, सध्या वेळ नाहीये. आणि वेळ जरी असला तरी कचरा गोष्टी शिकण्यात तो वेळ घालू नका. क्वालिटी गोष्टी शिका ज्या एक्झामला उपयोगी येतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मोस्ट इम्पॉर्टंट दॅन युअर पर्सनल स्टेटमेंट युअर जीपीए ई. जीपीए माहिती ना, काही काहींचा रिझल्ट जीपीए मध्ये लागतो, काही काहींचा पर्सेंटेज मध्ये लागतो. पण इथे इम्पॉर्टंट काय माझा, सेंटेन्सची सुरुवात मोस्टने झाली आहे. आणि मी का बोलतोय, जर माझ्या सेंटेन्सची सुरुवात कुठेतरी मोस्टने झाली आहे, म्हणजे कोणत्या टेन्स झाली, कंपॅरेटिव्ह डिग्रीने झाली आहे, तर मला इथे काय वापरावं लागेल, इथे मला परत लॉ ऑफ इन्व्हर्जन वापरावं लागेल. सो याच्यामध्ये पण जर बघितलं युअर जीपीए इज इनकरेक्ट, युअर माझा सब्जेक्ट झाला, त्या सब्जेक्टच्या अगोदर मला इज प्लेस करावं लागेल. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी मोस्ट इम्पॉर्टंट दॅन युअर पर्सनल स्टेटमेंट इज युअर जीपीए. दिस इज माय करेक्ट सेंटेन्स. का लावलं इज युअरच्या अगोदर, कारण लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करेल. का फॉलो करतोय, कारण सेंटेन्सची सुरुवात ही कंपॅरेटिव्ह डिग्रीने झाली. राईट आहे. चलो नेक्स्ट कंडिशन बघूया. आता बघा, काही सेंटेन्स ना ऍडजेक्टिव्ह पासून सुरू होतात. सर ऍडजेक्टिव्ह माहिती नाही आम्हाला. ऍडजेक्टिव्ह अशा गोष्टी असतात जे एखाद्या गोष्टीबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात, काय त्याच्याबद्दल आणखी माहिती देण्याचं काम करतात. जसं बघा, ब्युटिफुल बियॉन्ड बिलीफ माय लेडी डॉटर वॉज. लेडी डॉटर कशी माझी ब्युटिफुल आहे. राईट. तिच्याबद्दल जास्त बघा, डॉटर येतं माहिती होतं मला, पण त्याच्याबद्दल आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोण देत आहे, माझा ऍडजेक्ट देतोय. त्याचा अर्थ काय होतो, ब्युटिफुल, म्हणजे काय ऍडजेक्टिव्ह वापरलाय. तर सेंटेन्सची सुरुवात कशाने होते, इथे सेंटेन्सची सुरुवात इथे कुठे ऍडजेक्टिव्हने होते. अशा केसमध्ये पण माझं लॉ ऑफ इन्व्हर्जन काय होतं, फॉलो होतं. तर याच्यामध्ये जर मला कोणी एरर काढायला लावली, सो बघा, माय बेबी डॉटर हा कुठेतरी सब्जेक्ट झाला, याच्यानंतर वर्ब घेतला जो की इनकरेक्ट असेल, मला याच्या अगोदर काय लागेल, वॉज लावावं लागेल. सो करेक्ट सेंटेन्स विल बी ब्युटिफुल बियॉन्ड बिलीफ वॉज माय बेबी डॉटर. दिस इज द ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. नंतर बघा, क्विक अँड पेनफुल युअर मेडिकल प्रोसिजर विल बी. बघा, क्विक अँड पेनफुल हे पण माझं काय ऍडजेक्टिव्ह झालं. मेडिकल प्रोसेस कशी आहे कोण सांगते, क्विक अँड पेनफुल हे वर्ड सांगतात, म्हणून ऍडजेक्टिव्ह आहे. ते त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती देतात की ती वस्तू कशी असली पाहिजे किंवा कशी आहे. याच्यामध्ये बघितलं, युअर मेडिकल प्रोसिजर विल बी. राईट आहे. सो शेवटी काय वापरलं, मग विल बी वापरलंय. हे सेंटेन्स दोन प्रकारे करेक्ट करता येतं. ठीक आहे. एक कसं करू शकतो बघा, मी क्विक अँड पेनफुल आणि इथं काय लावून देईल, विल बी. क्विक अँड पेनफुल विल बी युअर मेडिकल प्रोसिजर, विल बी युअर मेडिकल प्रोसिजर, हे एक झालं. किंवा तुम्ही काय करू शकता माहिती का, क्विक अँड पेनफुल हे झालं पहिलं, की तर मी विल बी लावून टाकेल. दुसरं सोल्युशन काय माहिती केलं, क्विक अँड पेनफुल इथं विल लावून द्या फक्त, विल युअर मेडिकल प्रोसिजर बी. राईट. हे माझं सेकंड सेंटेन्स आहे. तर दोन्ही करेक्ट सेंटेन्स मी एकदा वाचून दाखवतो. पहिलं काय करू शकता तुम्ही, क्विक अँड पेनफुल विल बी युअर मेडिकल प्रोसिजर, हे झालं पहिलं सेंटेन्स. दुसरं काय, क्विक अँड पेनफुल विल युअर मेडिकल प्रोसिजर बी. दोन्ही ऍब्सोल्युटली करेक्ट, दोन्ही ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, त्यामध्ये काहीच डाऊट नाही. राईट आहे. आय होप तुमच्या थोडंसं क्लिअर झालं असेल. याच्यामध्ये सर असं काय केलं, कारण बी हा माझा असा वर्बचा पार्ट नाही ना रे, फक्त विल माझा वर्ब आहे आणि ग्रॅमॅटिकली दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे, मिनिंग लागून जातो. ठीक आहे. चला कंडिशन नंबर 9. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हा ऍक्च्युली रूल नाहीच आहे. तुम्हाला माहिती, इंट्रोगेटिव्ह जर मला क्वेश्चन मार्कचे सेंटेन्स लावायचे पहिले वर्ब घ्यावा लागेल. बघा, दिस इज द लास्ट लेक्चर, इथं दिस इज द लास्ट लेक्चर हा क्वेश्चन झाला का रे, बिलकुल नाही ना. जर याला क्वेश्चन फॉर्म करायचं असेल तर मला कुठेतरी पहिले वर्ब घ्यावा लागेल. दिस इज म्हणण्यापेक्षा काय म्हणू शकतो मी, इज दिस द लास्ट लेक्चर, पहिले मला वर्ब घ्यावा लागेल. इज दिस द लास्ट लेक्चर, इज इज द लास्ट एक्झाम्पल, सॉरी. तर कुठेतरी माझा क्वेश्चन किंवा फॉर्म होणार, पहिले मी वर्ब घेणार तेव्हाच फॉर्म होणार. वी आर फिनिश्ड एट,
आपण संपलो, आपलं काम संपलंय का किंवा आपलं सांगून झालंय का, पण हा क्वेश्चन फॉर्म करतच नाहीये. कारण पहिले मी सब्जेक्ट घेतलाय, सो आर वी फिनिश इट, पहिले वर्ब घेतला ना रे, आता कुठेतरी क्वेश्चन मार्क बरोबर आहे माझा. सो जेव्हाही मी क्वेश्चन मार्क लावतो एखाद्या सेंटेन्सला, ऑब्व्हियसली एक गोष्ट खूप फिक्स आहे, मला क्वेश्चनच्या सेंटेन्सच्या सुरुवातीला काय लावावं लागेल, वर्ब लावावं लागेल, दॅट इज फॉर शुअर. राईट आहे. चला परफेक्ट. ऍक्च्युली हा रूल सगळ्यांना माहिती आहे, कारण त्याशिवाय क्वेश्चन फॉर्मच होणार नाही. करेक्ट आहे. बघा नेक्स्ट कंडिशन 10. काही सेंटेन्स मध्ये ना नॉर वापरतात पण निदर वापरत नाही. तुम्हाला मी अगोदर सांगतो, निदर नॉर काय जोडी आहे, जोडपं आहे. निदर आलं तर नॉर आलंच पाहिजे सेंटेन्स मध्ये, पण असं कंपल्शन नाहीये. काही सेंटेन्स मध्ये नॉर येतं पण त्याच्यावर निदर घेत नाही. मग अशा गोष्टींना लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करावं लागतं. तुम्ही बोलला ना, मुलं क्वेश्चन विचारतात, सर एखाद्या सेंटेन्स मध्ये नॉर आणि निदर नाही असं होऊ शकतं का? आता होऊ शकतं, पण कंडिशन अप्लाय, पण त्यावेळेस तुम्हाला लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करावं लागेल. राईट आहे. एक्झाम्पल बघा, नो वन हॅज व्हॉलंटरीड फॉर जॉब नॉर वी डू एक्सपेक्ट एनीवन टू बी व्हॉलंटियर इन द फ्युचर. म्हणजे काय, या जॉबसाठी व्हॉलंटियर माहिती ना, जे सहाय्यक असतात, हेल्प करणारे लोक असतात ते, की या जॉबसाठी कोणी व्हॉलंटियर नाहीये आणि फ्युचरमध्ये कोणी असेल असं वाटत नाही. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी काय, नॉर वापरलंय पण कुठे निदर दिसतं का रे सेंटेन्समध्ये? सेंटेन्समध्ये तुम्हाला कुठे निदर दिसतं का? बिलकुल नाही. सेंटेन्समध्ये निदर नाहीये, म्हणून मला काय करावं लागेल, लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करावं लागेल. पण लॉ ऑफ इन्व्हर्जन कुठे फॉलो करणार मी? नॉर नंतर फॉलो करेल, कारण सेंटेन्समध्ये खूप सारे वर्ब वगैरे दिसणार तुम्हाला. लॉ ऑफ इन्व्हर्जन एक्झॅक्टली लावायचं कुठे हे माहिती असलं पाहिजे. फक्त लॉ ऑफ इन्व्हर्जन पुंगी वाजत बसले होणार नाही, अप्लाय कुठे करायचं हे पण माहिती असलं पाहिजे. नॉर नंतर अप्लाय होणार. तर नॉर नंतर काय, वी डू. नंतर काय घेतलंय, वी डू, जे की ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असेल. मला काय घ्यावं लागेल, डू वी. मला काय घ्यावं लागेल, डू वी घ्यावं लागेल, जे की ऍब्सोल्युटली काय असणार बाळांनो, करेक्ट असणार. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी, नो वन हॅज व्हॉलंटरीड दिस जॉब नॉर डू वी एक्सपेक्ट एनीवन टू बी व्हॉलंटियर इन द फ्युचर. दिस इज ऍब्सोल्युटली व्हॉट, दिस इज ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. आता ज्यांना याची थोडीशी अंदाजा लागला असेल त्यांनी प्लीज नेक्स्ट सेंटेन्स थोडंसं बघा आणि मला सांगा याच्यामध्ये एरर काय मला तुम्ही सांगा. ठीक आहे, याच्यामध्ये काय एरर आहे मला प्लीज कोणतरी सांगा. बघा, ही कॅन नॉट स्पीक इंग्लिश नॉर जय कॅन स्पीक मराठी. त्याला तर इंग्लिश येत नाही आणि जयला काय येत नाही, मराठी येत नाही. याच्यामध्ये पण बघितलं कुठेतरी नॉर वापरलंय पण निदर वापरलं नाहीये. मग नॉर नंतर मला काय फॉलो करावं लागेल रे? नॉर नंतर मला लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करावं लागेल. सो जय कॅन, जय माझा सब्जेक्ट आहे, कॅन माझा वर्ब आहे, त्याच्यामुळे मला हे दोघं स्वॅप करावं लागेल. सो नॉर कॅन जय स्पीक मराठी. दिस इज माय ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, दिस इज माय ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. राईट आहे. चला पुढचं सेंटेन्स बघा कुठेतरी. आता पुढचं सेंटेन्स फॉलो करा. हा, परत इथे डू काय घेतलं रे मी? याच्यात डाऊट आहे ना कोणाला? मी बोललो ना, डज माझा सिंग्युलर साठी, प्लुरल साठी काय घेणार मी? डू घेणार. वी माझा प्लुरल आहे ना, म्हणून मी काय घेतला, डू घेतला. राईट आहे. चलो आगे बढ़ते. इथे कोणाला डाऊट नसेल, सेंटेन्स मध्ये कुठे नॉर दिसलं, निदर दिसत नाहीये, ऑब्व्हियसली काय लागणार, लॉ ऑफ इन्व्हर्जन लागणार. तुम्हाला लक्षात असं ठेवायचं, रूल पाठ करू नका, रूलची प्रॅक्टिस एवढी करून घ्या ना की सेंटेन्स वाचल्यावर काहीतरी ना मनात गुदगुदलं पाहिजे, अरे इथं काहीतरी चुकीचं वाटतंय, काहीतरी वाचलंय पण ते दिसत नाहीये. सो ते तुम्ही करेक्शन करू शकता. राईट आहे. नेक्स्ट बघा, काही सेंटेन्सची सुरुवात जी ना आयएनजी ने होते, वर्ब प्लस आयएनजी फॉर्म, जसं कमिंग, बर्निंग, तर अशा वेळेस पण काय फॉलो होतो रे माझा, लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो होतो. ठीक आहे. जसं सेंटेन्स बघा, कमिंग लास्ट इन द रेस राम वॉज, दॅट इज ऍब्सोल्युटली इनकरेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब फॉर्म घेऊन चालणार नाही, मला वर्ब प्लस सब्जेक्टचा फॉर्म घ्यावा लागेल. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी, कमिंग लास्ट इन द रेस वॉज राम. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. वॉज सुरुवातीला घेऊन चालणार नाही, वॉज मला कुठेतरी इथं प्लेस करावं लागेल, वॉज रॉंग. राईट आहे. चला पॉज करा आणि नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्ही ट्राय मारा. बघा हीच एक्सरसाइज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून आन्सर देणार नाही तुम्हाला अंडरस्टँडिंग जमणार नाही की सेंटेन्स मध्ये होतं काय. बघा, बर्निंग आउट ऑफ कंट्रोल, द फॉरेस्ट वॉज लोकेटेड इन द फुट हिल ऑफ दी. राईट आहे. फुट हिल ऑफ दी सेंटेन्स कंप्लीट नाही, फुट हिल ऑफ दी माउंटेन. ठीक आहे. दिस माय करेक्ट, दिस माय कंप्लीट सेंटेन्स. तो पार्ट सॉरी टायपो झाला, मिस झाला होता. चला आता सेंटेन्स कंप्लीट आहे. सो याच्यामध्ये काय करेक्शन असणार रे? बर्निंग आउट ऑफ कंट्रोल, दी फॉरेस्ट वॉज येईल का? सब्जेक्ट प्लस वर्ब फॉलो नाही ना, मला वॉज कुठेतरी कुठे स्टार्टिंगला घ्यावं लागेल का? कारण आयएनजी पासून काय सुरुवात होती. So the correct sentence will be, burning out of control was the forest located in the foothill of the mountain. This is my correct sentence. राईट आहे. सो जेव्हाही एखाद्या सेंटेन्सची सुरुवात आयएनजी ने होते ना, तेव्हाही मी काय फॉलो करणार, तेव्हाही मी डोळे दाखवून लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करतो. राईट आहे. चला कंडिशन नंबर 12, इन प्लेस ऑफ इफ क्लॉज, जर हॅड, शुड आणि वेअर वापरलं ना, तिथेही माझा लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो होतो. याच्या अगोदर काय बघितलं तुम्ही,
इफची कंडिशन आहे पण इफ यूज केलं नाहीये, तर तिथे मी इफच्या कंडिशनला काय यूज करतो, लॉ ऑफ इन्व्हर्जन यूज करतो. आता काही ठिकाणी इफची कंडिशन आहे पण इफ यूज नाही केलंय, त्याचा काय वापरलंय, हॅड वापरलंय, शुड वापरलंय किंवा वेर वापरलंय. अशा केसमध्ये काय करणार, सो अशा केसमध्ये पण माझा लॉ ऑफ इन्व्हर्जनच फॉलो होणार. जसं बघा, आय हॅड रिमेंबर्ड अंजूज बर्थडे, शी शुडंट बी मॅड ॲट मी नाव. जर मी त्याचा बर्थडे लक्षात ठेवला असता तर तिनं मला एवढा आता त्रास दिला नसता किंवा तिने मला एवढं रागवलं नसतं. अशा काइंडचा फिलिंगचा सेंटेन्स आहे. बघा इथे पण कंडिशनल सेंटेन्स आहे. जर मी तिचा बर्थडे लक्षात ठेवला असता तर तिने असं केलं नसतं. सो जर तरचा सेंटेन्स आहे पण इफ वापरला नाहीये, माझी कंडिशन फॉलो झाली. पण ही कंडिशन माझी कंडिशन कोणती बघा, ही कंडिशन माझी कंडिशन 5 ला पण सॅटिस्फाय होते. पण बघा इथे वेर घेतलं होतं, पण माझा हा रूल काय बोलतोय, इफच्या कंडिशन मध्ये काय वापरलंय, हॅड, शुड किंवा वेर वापरलंय. बघा इथं हॅड वापरलंय, इथं माझं काय वापरलं, वेर वापरलंय. तर ह्या केसमध्ये पण काय माझा लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो होणार. त्याच्यामध्ये बघा जसं मी इथं फॉलो पण केला होता रे, सेकंड सेंटेन्स मध्ये बघा शी वेर होता ना, फॉलो केला होता ना, वेर शी केलं होतं आपण. तर सेम आहे, रूलमध्ये काही चेंजेस नाहीये, पण हे 3 वर्ड पर्टिक्युलर आलेच पाहिजे असं बोलतात. राईट आहे. सो आय हॅड घेऊन चालेल का मला, जर या सेंटेन्स मध्ये कुठं बघितलं आय हॅड घेऊन चालणार नाही, मला काय घ्यावं लागेल, हॅड आय घ्यावं लागेल. सो करेक्ट सेंटेन्स विल बी, हा हॅड सुरुवातीला लागून जाईल, इथं घेऊन चालणार नाही. सो करेक्ट सेंटेन्स विल बी हॅड आय. आय वेअर घेऊन चालणार नाही, वेअर आय इज द करेक्ट सेंटेन्स. राईट आहे. सो दिस इज माय करेक्ट सेंटेन्स. असं का करतोय मी, कारण माझा सेंटेन्सची सुरुवात कुठेतरी काय होते, इफच्या क्लॉजने सुरू होते, पण इफ वापरला नाहीये, त्या जागी कुठेतरी हॅड, शुड किंवा वेअर वापरलंय, म्हणून माझा सेंटेन्स मी अशा प्रकारे घेतोय. राईट आहे. आणि लास्टचे 2 रूल आहे जे की एकदम सिंपल आहे. बघा जेव्हाही आपल्याकडे 2 गोष्टीची सिमिलरिटी सांगायची मला, आणि ते सिमिलरिटी मी कशाने सांगतो, ऍजने सांगतोय, तर ऍजच्या नंतर मी काय वापरणार, आफ्टर ऍज लॉ ऑफ इन्व्हर्जन वापरणार. सर काहीच कळलं नाही, काहीच हरकत नाही. सेंटेन्स बघा, राहुल इज फ्रॉम इंडिया ऍज रिया इज. म्हणजेच काय, राहुल हा भारतीय आहे जशी रिया पण आहे. म्हणजे काय, 2 गोष्टी सिमिलर आहे ना. दोघं कोणत्या देशापासून आहे रे, दोघं इंडिया देशातले. तर दोघांमध्ये सिमिलरिटी काय, बोथ आर इंडियन. सांगतो कसं आहे, राहुल इज फ्रॉम इंडिया ऍज रिया इज. जसा राहुल भारतातला आहे तसंच रिया पण आहे. सो कंडिशनल सेंटेन्स आहे, पण कंडिशन कशाने सांगितली आहे, ऍजचा यूज करून सांगितली आहे. सो अशा केसमध्ये काय करायचं माहिती का, ऍज नंतर माझं नेहमी काय लागणार, आफ्टर ऍज लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो होणार. रिया माझा सब्जेक्ट आहे, इज माझा वर्ब आहे, रिया इज घेऊन चालणार नाही, कारण हा माझा सब्जेक्ट प्लस वर्बचा फॉर्मॅट आहे. पण लॉ ऑफ इन्व्हर्जन काय बोलतो, वर्ब प्लस सब्जेक्ट, म्हणून रिया इज घेऊन चालणार नाही, इज रिया इज द करेक्ट सेंटेन्स. सो करेक्ट सेंटेन्स विल बी, राहुल इज फ्रॉम इंडिया ऍज इज रिया. दिस इज माय ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. आता कळतंय सेंटेन्स असे काय येतात, कारण कुठेतरी हे रूल्स फॉलो होतात आणि आपल्याला फॉलो करायचेच आहे. बघा नेक्स्ट, आता हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय मारा. बघा मी 2 याच्याकरताच घेतले, काही याच्यामध्ये 2 एक्झाम्पल का घेतो मी, कारण ते इम्पॉर्टंट आहे, तुमच्याकडून एक प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि जे एकदम सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड त्याचं फक्त एकच एक्झाम्पल घेतो मी, सफिशियंट आहे. मलाही तुमचा वेळ वाया घालवायचा नाही, मला माहिती किती इम्पॉर्टंट तुमच्याकडे बाकीचे सब्जेक्ट करणं. सो इंग्लिशला जो तुम्ही हा क्वालिटी 1 तास देतात ना, हा क्वालिटी 1 तास क्वालिटी तेव्हा असेल जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत राहणार. ठीक आहे. सो 1 तास हा एकदम फोकसने द्या, हातात पेन वही घ्या, प्रॅक्टिस करत राहा, नक्की तुम्हाला एक्झामला फायदा होईल. ठीक आहे. बघा, संजय वॉन्ट्स टू लिव्ह अर्ली टुडे ऍज राम डज. म्हणजे काय, संजयला लवकर जायचंय घरी, जसं रामलाही लवकरच जायचंय. म्हणजे दोघांनाही ऍक्च्युली लवकर जायचंय. सो कुठेतरी सिमिलरिटी आहे, ती कोणी सांगितली, ऍजने सांगितली आहे. सो राम डज घेऊन चालणार नाही. डज काय घेतलं, कारण राम सिंग्युलर होता ना. सो राम डज इज इनकरेक्ट. मला काय घ्यावं लागेल, पहिले वर्ब डज आणि नंतर राम. सो डज राम इज ऍब्सोल्युटली व्हॉट, करेक्ट सेंटेन्स. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी, संजय वॉन्ट्स टू लिव्ह अर्ली टुडे ऍज डज राम. दिस इज ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. राईट आहे. अँड द लास्ट कंडिशन बघा, जर एखाद्या सेंटेन्समध्ये ना निगेटिव्ह इंट्रोडक्शन असेल, म्हणजे निगेटिव्हिटी दिसते, तर ते पण माझं लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करतं. मग सर निगेटिव्हिटी कशी कळेल, बघा, नेव्हर मला नाही करायचं, ओनली मी एवढंच करेल, इन नो वे पॉसिबलच नाही मी ते करेल, रेअरली तो कधीतरी करतो यार, नॉट अंटिल त्याने अजूनही केलेलं नाहीये. बघा सगळ्याचा मिनिंग कुठेतरी निगेटिव्ह लागतोय ना, नकारात्मकपणा आहे सगळ्या सेंटेन्समध्ये. तर अशा वेळेस पण काय फॉलो होतं रे, अशा वेळेस पण माझं नेहमी लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो होतं. ठीक आहे. सेंटेन्स वाचा, ओनली ॲट नाईट आय कॅन स्टडी. ठीक आहे. ओनली ॲट नाईट आय कॅन स्टडी. ऍक्च्युली हे इतकंच एक सेंटेन्स बघा. ठीक आहे. दुसरं सेंटेन्स आहे, आय बिलीव्ह दॅट ओनली रिअरली आय विल नीड युअर हेल्प. हे ऍक्च्युली एक्झाम्पल नंबर 1 आहे आणि एक्झाम्पल नंबर 2 आहे. ठीक आहे. ते खाली स्पेस नाही गेला माझ्याकडून, पण लक्षात एक्झाम्पल 1 मी मध्ये लाईन मारली. तर बघा पहिलं एक्झाम्पल बघा काय, ओनली ॲट नाईट आय कॅन स्टडी. मी फक्त रात्री अभ्यास करेल. सो सेंटेन्सची सुरुवात कशाने झाली, ओनलीन झाली. तो इट विल फॉलो लॉ ऑफ इन्व्हर्जन. राईट आहे. सो लॉ ऑफ इन्व्हर्जन कुठं लागेल, याच्यानंतर आय कॅन स्टडी येणार नाही, इथं काही
कॅन आय स्टडी इज द करेक्ट सेंटेन्स. काय नाही तर कॅन आय स्टडी, कारण काय निगेटिव्हिटी सेंटेन्सची सुरुवात ओनली झाली. सेंटेन्स दुसरं तुम्ही करा आता. आय बिलीव्ह दॅट ओनली रेअरली आय विल नीड युअर हेल्प. मला असं वाटतं मला फक्त तुझी हेल्प कधी पाहिजे, कधीतरी तुझी हेल्प लागेल, नाही तर काय गरज नाही मला तुझी. राईट, रिअरली कधीतरी लागेल जा. सो कुठेतरी निगेटिव्हिटी आहे. सो इथं आय विल घेऊन चालेल का, इथं काय घ्यावं लागेल मला, विल आय. राईट आहे. सो करेक्ट सेंटेन्स विल बी आय बिलीव्ह दॅट ओनली रेअरली विल आय नीड युअर हेल्प. राईट आहे. सो बाळांनो, हा होता आजचा सेक्शन. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल, तुम्हाला नक्की थोडीशी अंडरस्टँडिंग लागली असेल की एरर डिटेक्शनवर कसं वर्क करायचं. मी आणखी मुश्किलने एखादा व्हिडिओ तुमचा एरर डिटेक्शनचा नक्की घेऊन येईल. आणि बघा, इतकं तुम्ही जर केलं ना, एक गोष्ट डोक्यामध्ये फिट ठेवा की तुमचे नॉर्मल इंग्लिशचे जितके पण एरर्स एक्झामला येतात, जे गव्हर्नमेंट एक्झामला मोस्ट ऑफ द येतात, ते तुमच्या आरामात हँडल होऊन जाईल. याच्यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही, कारण पुस्तकामध्ये मोठमोठे पेजेस छापल्या गेलेत, पण शेवटी जर सगळ्यांचं कन्क्लुजन तुम्ही काढलं ना, जर त्याच्यातला सगळा कचरा काढला आणि फक्त इम्पॉर्टंट पॉईंट बाजूला तुम्ही काढले ना, तुमच्याकडे फक्त मोजून एक 50-60 पेजचं पुस्तक उरेल. सो तेच कुठेतरी मी रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. सो प्लीज प्रॅक्टिस करत राहा, एक्सरसाइज वेळेवर सॉल्व्ह करत राहा आणि हा व्हिडिओ डेली फॉलो करा. कारण नंतर तुम्हाला बोललो होतो मी, जर तुम्ही हे व्हिडिओ असा विचार केला सगळ्या सरांची इंग्लिश सिरीज संपून जाऊ द्या, नंतर एकत्र बघूया, तर खूप मोठा कंटेंट होऊन जाईल आणि तो हँडल करायला मग फ्रस्ट्रेशन येतं. आणि बाय एनी चार्ज एक्झामची डेट आधीमध्ये सांगून दिली, मग तर विसरून जा तुम्ही व्हिडिओ बघशाल. राईट आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करत राहा, डेलीची प्रॅक्टिस डेली करा. हा आपले हे सेक्शन मी तुम्हाला बोललो 14-15 लेक्चर्स असेल, पण तुम्हाला इंग्लिशमध्ये हेल्पफुल नक्की असेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. बाय.